नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवत आहोत पुरणाच्या पोळ्या. तर ही आहे चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ. साधारणपणे मी अर्धा किलोच्या आसपास घेतली आहे, कारण आमच्या शेतातली घरच्या हरभऱ्याची डाळ आहे ना, त्याच्यामुळं काही वजनाचं एवढं काही नाही. आणि कशी गावरान आहे बघा तुम्ही. हिला अजिबात पॉलिश वगैरे काही केलेली नाही, काय नाही. ते आता कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा. पाणी गरम झालं की त्यात डाळ स्वच्छ धुवायची आणि टाकायची. हा माझा दुसरा ब्लॉग आहे. अशा प्रकारे डाळ धुवून कुकरमध्ये टाकली आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक थोडी तुपाची धार टाकून घेऊया. गावरान तूप आहे बघा, हे गावरान गाईचं आहे, घरचं तूप. 2 चमचे तूप टाकते मी. आता आपण अर्धा किलोच्या आसपास डाळ टाकलेली आहे शिजायला. त्यासाठी अर्धा किलोची गुळाची ढेप घेतली आहे. त्यातला एक थोडासा मी गुळ काढणार आहे, नाहीतरी अर्धा किलोची गुळाची ढेप. आणि हे पावडर आहे इलायची. आणि अशा प्रकारे हे पुरण वाटून घेतलं आहे. मग असे आपण परत घेतो ना, तर काही असं मऊसूद वाटून घ्यायचं पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून. बघा कसं झालंय मग. चला आता आपण हे असं पीठ बघा, हे पीठ पण असं पिठाचा कसा मस्त गोळा झालेला आहे, मऊ आहे का. हे अशा प्रकारे पीठ करून घ्यायचं. तर चला आता आपण पोळ्या लाटायला सुरुवात करू. तर बघा एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता ह्याच प्रमाणे आपल्याला पुरणाचा पण गोळा करून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे पुरणाचा पण गोळा करून घ्यायचा. हे असं असं करायचं. हाताने करा किंवा बेलण्याच्या साह्याने केलं तरी चालेल. हे असं करून थोडंसं अर्धी पोळी लाटून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, हे अशा प्रकारे. आणि हा आपला पुरणाचा गोळा याच्यामध्ये ठेवून हे चहू बाजूने असं दाबत दाबत आतमध्ये हा आपला एक उंडा तयार करून घ्यायचा. झाला. आता ह्याला आपण थोडंसं पिठी लावून लाटून घेऊ. पोळी सावकाश लाटायची, चपातीसारखी नाही लाटायची. अलगद हाताने लाटत राहायचं, फिरवत फिरवत. बाजूने लाटायची, मध्यभागी नाही लाटायची, कधी पण बाजूने लाटायची. हे अशा प्रकारे. तेल हवं असेल तर तेल पण लावू शकता आपण, पण आमचं घरचं तूप असल्यामुळं मी तूपच लावते. गॅस फुलच ठेवायचा, म्हणजे चटकन भाजली जाते पोळी. हे बघा झाली आपली पोळी तयार. अशा प्रकारे आपल्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. ही येळवण्याची आमटी आहे, हे दूध गुळवणे आहे, हे कुरडई, पापड, भात, हिरवी मिरची तळलेली आणि भजी. बघा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि एकदा बनवून बघा आणि कसं लागते ते पण सांगा.